आज करूया ताकाची कढी. बेसन घेतलं, मीठ, हळद आणि ताक हे चांगलं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर कढीपत्ता घेतला, मिरची, लसूण, जिरं आणि कोथिंबीरची एक पेस्ट करून घेतली आहे. एखाद्या पातेल्यामध्ये मी तेल गरम केलं, त्याच्यात थोडी मेथी, राई, कढीपत्ता, हिंग आणि सुकी लाल मिरची आणि जे वाटण केलेलं ते घालून परतून घेतलं. ते आपण कढीचं हे केलेलं कढी आणि बेसन पिठाचा घोळ केलेला तो घालूया. कढी आपली एक बाजूला आपण बारीक गॅसवर ठेवूया. आता आपण थोडे पकोडे करून घेऊया, भजी करूया. मी थोडे 2-3 चमचे बेसन घेतलं आहे, कोथिंबीर, कसुरी मेथी, मीठ, हळद आणि थोडासा ओवा घातला. असं घट्टसर त्याचं पीठ करून घेऊया आपण भजीला करतो तसं, आणि गरम तेलामध्ये सोडूया. आपली कढी पण इथे तयार आहे. आता आपण त्याच्यात ती भजी टाकूया. आपली ताकाची कढी विथ भजी रेडी आहे. आवडली